नमस्कार। यंदा जानेवारी 2025 पासून तुरीचे भाव पुन्हा वाढणार आहेत। तुरीचे भाव कशामुळे वाढणार आणि काय आहेत कारणे पाहूयात सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर शेतकरी मित्रांनो, गेल्या महिन्यात बाजार समितीमध्ये तुरीला हा सरासरी भाव 10,000 पेक्षा जास्त होता। म्हणजेच नोव्हेंबरमध्ये तुरीला 10,000 ते 10,400 ते 500 रुपयापर्यंतही भाव मिळत होता। पण आता मात्र बाजार समितीमध्ये 7,500 ते 8,000 रुपयाच्या दरम्यान फक्त तूर विकली जात आहे। म्हणजे तुरीच्या दरात एका महिन्यात 2 ते 2,2500 हजारांनी भाव कमी झाल्याचे दिसत आहे। पण तुरीला बाजारभाव पुन्हा वाढणार आहे। कशामुळे वाढणार म्हणजे याचे विशेष कारण म्हणजे सरकारकडे गेल्या हंगामातील तुरीचा साठा शिल्लक नाही। तूर आयातावरील मर्यादा तसेच सरकारची हमीभावाने खरेदी। यंदा तुरीची लागवड गेल्या वर्षीपेक्षा 14% कमी आहे। म्हणजेच यंदा 46,50,000 हेक्टरवर तुरीचं पीक आहे। यंदा कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यामध्ये तुरी पिकाला बदलत्या हवामानाचा जबरदस्त फटका बसला असल्यामुळे उत्पादन तिकडले कमी होऊन उत्पादन घट होईल आणि तसेच यंदा सरकारकडे तुरीचा साठा उपलब्ध नसल्यामुळे तुरीचे भाव पुन्हा एकदा वाढणार आहे, अशी माहिती बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।